जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी सातत्याने कोकणामध्ये माझ्या गावी जरी असलो तरी शहरातील होणाऱ्या घडामोडींकडे माझं लक्ष आहे. कारण की आज सत्तेच्या ताटाखालचं मांजर बनून राज्यामध्ये देशामध्ये घटना, संविधान, कायदा, नियमावली, महाराष्ट्र शासन, कायदे, कानून, लोकशाही तंत्रप्रणाली असून देखील या कायदा आणि नियमावलीचा चुकीच्या पद्धतीने वापर करून एक क्लरिकल व्यक्ती, मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, तिला नियमबाह्य पद्धतीने वरिष्ठ पदापर्यंत पोचवणं, त्याच्यामध्ये काहीतरी राजकीय लोकांचे लागेबांधे आहेत, काहीतरी संबंध आहेत घनिष्ठ, म्हणून त्या एकाच महिला व्यक्तीला उपायुक्तपद, SRA पद, शिवाय शासनाकडून पत्र येतं की या महिलेचा प्रभारी कार्यभार कालावधी वाढवावा. परंतु मला जसं कळलं तसं मी तात्काळ मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात जाऊन पत्र दिलं. दिवाळी कालावधी होता, पण दिवाळी कालावधी गेल्यानंतर पुन्हा 1 नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेचा दुरुपयोग, गेल्या 2.5-3 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेला दुरुपयोग, 350 कोटीचा 350 कोटीचा नाही आहे, जवळजवळ महानगरपालिकेतील 6000 कोटीचा भ्रष्टाचार दडवलेला आहे. आणि 5 वर्षाचं ऑडिटिंग महानगरपालिकेत केलेलं नाही. 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जो निधी राज्य शासनाकडून यायचा विशेष विकास प्रकल्प निधी अंतर्गत, त्याच्या निविदा कधी काढल्या, त्याची कामे किती झाली, ते खर्च कधी केले, त्याचं तांत्रिक परीक्षण कोणी केलं, त्याचं ऑडिटिंग कधी केलं, याचं काही रिपोर्टिंग काही नाही आहे. टेंडर कोणाचे, कंपन्या कोणाच्या, आजही मी महाराष्ट्र शासनाचा जो निवडणूक पूर्व शासन GR तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काढून जो निधी वाटप झाला, नुसते GR आले, निधी सगळा स्टक झाला. कारण सरकार मुख्यमंत्र्यांचं बदललं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यामुळे जे GR त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये काढले गेले सगळे स्टक झाले. एकही पैसा महानगरपालिकेमध्ये येत नाही. परंतु त्या GR अनुषंगाने ज्या निविदा निघालेल्या आहेत, त्या निविदा अंतर्गत कामे चालू झाली. जसं शिवाजी टॉवर, शिवाजी मैदान, मी शिवाजी मैदानच म्हणेल, धर्मवीर म्हणणार नाही, कारण ते शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर ऐतिहासिककालीन आहे. 1960 पूर्वपारपासूनचं त्याचं नाव बदलू शकत नाही. शिवाजीपेक्षा धर्मवीर कोणी मोठा नाही आहे, हे लक्षात घ्यावे. त्यामुळे तो शिवाजी टॉवर, शिवाजी मैदान, शिवाजी टॉवरच म्हणणार. कारण आमचं लहानपण त्या विभागात गेले, त्या शिवाजी मैदानामध्ये खेळण्यात गेले, विविध कार्यक्रमात गेले, विविध सभेमध्ये गेले, वडिलांच्या सभा व्हायच्या, जयंत्या व्हायच्या, हे आम्ही लहानपणापासून पाहत आलो आहे. कारण आमच्या प्रभागातील शिवाजी मैदान हा भाग आहे, अविभाज्य भाग आहे, कुठल्या त्या वाघाच्या कोपऱ्यातला नव्हता. 1960 पूर्वापार म्हणजे 1930पासूनचा इतिहास आहे ठाणे जिल्ह्यातील, ठाणे शहराचा, वास्तव्याचा. आता बोलता 100 वर्ष पूर्ण होतील कालांतराने. आणि हे 80च्या दशकानंतर आलेलं आज ठाण्यावरती वर्चस्व, महानगरपालिका पूर्ण रिक्त, भ्रष्टाचारी भिकारी बनवली. त्यामुळे अशा प्रकारचं आणि SRA आणि क्लस्टर हे ज्या योजना आणलेल्या आहेत, क्लस्टर ही योजना कुठल्याही नागरिकांना, ठाणेकरांना मान्यता नाही. कारण त्यात बोकाळलेला भ्रष्टाचार पूर्ण, आधी माजी मुख्यमंत्री यांच्या दरवाजामध्ये क्लस्टर राबवून त्या इमारतींचा मलिदा, रुनवाल प्लाझा समोर वर्तकनगर येथे ॲम्युनिटी स्पेस भूखंडामध्ये भलं मोठं टॉवर बांधलं आहे 20-21 माळ्याचं. SRA अंतर्गत तेही सरकारी फ्लॅट कोणीतरी घशात जाणार. तर अशा प्रकारे ते बोकाळलेलं भ्रष्टाचार आणि क्लस्टर आणि SRA क्लस्टरचं
चाललेल्या अनागोंदी कारभारामुळे लोकांनी क्लस्टरला विरोध दर्शवलेला आहे. विविध मीटिंग झाल्या नरेंद्र सभागृहामध्ये, त्याच्यावर विवरण झालं, विवंचन झालं. अतिरिक्त आयुक्त 2, उपायुक्त, विविध आयुक्त यांच्यासमोर हे झालं. सर्व नागरिकांचं बैठका झाल्या, विचारमंथन झालं. मी सांगितलं की जर नागरिकांना जर क्लस्टर हवं असेल तर त्या क्लस्टर योजना राबविण्यापूर्वी एक अधिसूचना जाहीर करा आणि नागरिकांना प्रथमतः माहिती द्या याच्यापासून तुम्हाला काय योजना मिळणार. ते महापालिका प्रशासन करत नाही. त्यामुळे गोरगरीब नागरिक जो भांडी घासतो, मोलमजुरी करतो, त्यांना क्लस्टर अंतर्गत देणाऱ्या इमारतींचा खर्च कसा करणार, भागवणार. त्यामुळे ह्या गोष्टीत त्यांना लाईट बिल असो, पाणी बिल असो, टॅक्स बिल असो, ते कसे भरणार. जेमते 5 ते 10 हजार 15 हजार महिन्याला कमाई, त्याच्यावरती कमाई नाही ना. बेसिक वेजेसनुसार ते कमवणार. भांडी घासायचं काम असतं, साफसफाईचं काम असतं, मोलमजुरीचं काम असतं. अशी लोक संपूर्ण किशननगर, वाघळेश्वर परिसरात राहतात. तर त्यामुळे त्यांना क्लस्टर, आता जसे घोडबंदर गाव खात्याचे लोक सगळे तिथे राहतात. विविध विकासकांनी, डेव्हलपर्सने, खाजगी विकासकांनी केलेलं आहे. परंतु क्लस्टर धोरण हे नागरिकांना रुचत नाही. त्यामुळे विरोध दर्शवतात. त्यामुळे क्लस्टर योजनाहीच बंद करा असं धोरण लोकांनी अवलंबलं आहे. त्यामुळे SRA, आता एकीकडे SRA योजना, तर SRAमध्ये तर पूर्ण स्कॅम आहे, भ्रष्टाचार आहे. SRAचं कार्यादेश बिल्डर सोसायटी कोणाला नियुक्त करते आणि जो मूळ बिल्डर नियुक्त आहे तो कुठल्या बिल्डरकडून काम करून घेतो, कुणाला त्याच्यावर बिल्डर नेमतो, हे तरतुदी शासन धोरणामध्ये नाही आहेत. मी लाईव्हवर बोलतो आहे. बोलण्याचं कारण म्हणजे हा बोकळलेला SRAमधला भ्रष्टाचार. मी गेल्या जानेवारीपासून पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांना दिले, एप्रिलमध्ये EDला पत्र दिले, मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. EDला मी पत्र दिलं, मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. तात्काळ आयुक्त सोमण यांची त्यांनी स्वतःहून बदली करून घेतली. आयुक्त सोमण यांनी तात्काळ त्यांची स्वतःहून बदली करून घेतली. का? त्यांना ऑलरेडी वर्ष झाले होते. परंतु हा घोटाळा कुठेतरी अंगावर शेकल, स्कॅमचा घोटाळा कुठेतरी अंगावर शेकल म्हणून तात्काळ बदली करून घेतली. ती बदली करायला लावणारा माणूस आहे रवींद्र शिंदे. तर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी यांनी मैत्री संस्थेवर जे एक विकासकाला नेमलं होतं, काही संबंध नसतात, त्याचे पण पत्र मी मुख्यमंत्र्यांना जाऊन दिलं होतं. 3 मार्चला जी विधानसभा चालू असते त्याच्या अनुषंगाने, त्या पत्राच्या अनुषंगाने त्या विकासकाची पण बदली मैत्री संस्थेवरून हटवलं. अशा प्रकारचं रवींद्र शिंदेचं काम आहे. सामाजिक जनजागृती, अन्याय अत्याचार कायदे कानून जर कोणी मोडत असेल, महाराष्ट्र शासनाचे नियमावली कायद्याचं कोणी उल्लंघन करत असेल तर त्याच्याविरुद्ध शाडू ठोकणार रवींद्र शिंदे असणार आहे. कायद्याचं रक्षक आहे, संविधानाचं रक्षक आहे, कायद्याचं रक्षक आहे, आरक्षणाचं रक्षक आहे, विल्पांतर आहे, महाराष्ट्राचं सिंह आहे, भारताचं रक्षक, भारताचं अग्नेयास्त्र आहे. लोक अन्याय अत्याचार अनेक सहन करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अन्याय सोसणाऱ्यापेक्षा, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सोसणारा गुन्हेगार असतो. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सोसणारा गुन्हेगार असतो. त्यामुळे या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये आपल्याला हे करायचं आहे. हा भ्रष्टाचारामुळेच काढायचं आहे. हा भ्रष्टाचार, टक्केवारी, लाचारी, गद्दारी मोडीत काढून त्यासाठी स्वतंत्र मजूर कामगारांपासून नवीन पिढी घेऊन यायचं आहे. त्यामुळे SRAमध्ये माझं 15 दिवसांनी आंदोलन असेल. अर्धनग्न आंदोलन, चड्डी बनियांवरचं आंदोलन, SRAचं आंदोलन हे कलेक्टर ऑफिसवर असेल. का कलेक्टर ऑफिसवर असेल? कारण झोपू ही योजना महाराष्ट्र शासनांतर्गत येते. त्यामुळे महाराष्ट्र शासनांतर्गत येणारी ही योजना ही जिल्हा कलेक्टरच्या अंतर्गत येते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाची नियमावली जिल्हा कलेक्टर असणार आहे. त्यामुळे जिल्हा कलेक्टरसमोर हे उपोषण असणार अर्धनग्न आंदोलनाचं. ही माझी भूमिका ठाम आहे. कारण गरिबांच्या झोपडपट्ट्या हे लोक विकासक घेतात, मलिदा कमवतात आणि त्याच्यावर दुसरे कंपनीज नेमतात. या कंपन्यांकडून मलिदा कमवतात आणि स्वतः आरामात राहतात. कंपनीवाले घरं करेल नाही करेल हे त्यांची जबाबदारी. परंतु ह्याच्या मागे थर्ड पार्टी शासन आहे ना. पण शासन नियमावलीमध्ये अशी कुठलीही थर्ड पार्टी तरतूद नाही. असा कुठलाही विकासक नेमायची
तरतूद नाही. त्यामुळे हा ज्या स्कॅममध्ये हे अधिकारी जेलमध्ये जातील, हे अधिकारी जेलमध्ये जातील, SRA झोपी योजनेचे अधिकारी जेलमध्ये जातील आणि जो कानून विकासकाने हे चुकीच्या कायद्याचं अंमलबजावणी केले ते सुद्धा जेलमध्ये जातील. आणि जे CEO आधीचे CEO असतील आणि आत्ताचे CEO कोण आहेत, आत्ताचे CEO तर पात्र तर नाही. एक जनसंपर्क अधिकारी उपायुक्त आणि ॲडिशनल ते वशिलांनी करून घेतलेलं आहे. ते एकचा अधिकार शासनाचा अधिकारी पाहिजे तो नाही आहे आणि CEO शासनाचा पाहिजे तो नाही आहे. संदीप माळवी उपमुख्यमंत्र्याचे PA सचिव अतिरिक्त आयुक्त एक, शिवाय CEO SRA क्लस्टर, या अशा प्रकारचं भ्रष्टाचारी माणसाला बसवलं. ज्या भ्रष्टाचारी माणसाने माझी पदोन्नती खाल्ली 2014मध्ये त्यांना तर मी सोडणारच नाही आहे. आयुक्तांना नोटीस आली आयोगाकडून. महानगरपालिकेची गेल्या 2 महिन्यापासून त्याच्यावर अभ्यास चालू आहे. फाईल सापडत नाही आहे, अभ्यास चालू आहे. पण फाईल सापडायला लावली, फाईल सापडली, त्याच्याचा रिपोर्टही तयार झाला. आता लवकरच तो रिपोर्टही पोचेल. आता मी दिवाळी सुट्टी 5 तारखेनंतर संपते तेव्हा शहरामध्ये येईन, तेव्हा पूर्णतः ह्या सर्व गोष्टीच्या मागे लागेल. त्यामुळे संविधान जिंदा है, संविधान जिंदा है, संविधान जिंदा रहेगा और संविधान को मिटाने वाले ये खुद मिट जाएंगे, लेकिन संविधान मिटने वाला नहीं. जब तक सूरज चांद रहेगा, बाबा साहब तेरा नाम रहेगा और संविधान जिंदा रहेगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.